हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉम 2025-26 ची जी रिक्रुटमेंट आहे सीनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, फायनान्स अँड अकाउंटची, त्यासाठी चॅप्टर 2 कॉस्ट अँड मॅनेजमेंटचा आज आपण इथे टॉपिक 8 बजेटरी कंट्रोल अँड टाइप्स ऑफ बजेटचे एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहे. आणि ही जी सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून. तसंच बघा, फायनान्स अँड अकाउंटची प्रोफेशनल नॉलेजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. याच्यामध्ये सगळेच चॅप्टर्स कव्हर केलेले आहेत, सगळे सब्जेक्ट्स कव्हर केलेले आहेत. तर ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे ज्याच्यामध्ये तुमचा प्रोफेशनल नॉलेज का पूर्ण टॉपिक जे आहे ते क्लिअर होईल. तसंच चला स्टार्ट करूया आता इथे बजेटरी कंट्रोल अँड टाइप्स ऑफ बजेटचे एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे द स्टार्टिंग पॉइंट दॅट इज की फॅक्टर इन बजेट प्रिपरेशन इज युजली. बजेट तयारीची प्रारंभिक कडी सामान्यतः कोणती असते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कॅश बजेट, सेल्स बजेट, प्रोडक्शन बजेट, मास्टर बजेट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेल्स बजेट, विक्री बजेट, बिकॉज मोस्ट बजेट डिपेंड ऑन एक्सपेक्टेड सेल, हेन्स सेल इज द की फॅक्टर unless another limiting factor exists. Okay, next, second, a budget that change with the level of activity is called. जो बजेट क्रियाशीलतेच्या पातळीनुसार बदलतो त्याला काय म्हणतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फ्लेक्सिबल बजेट, सेकंड झिरो बेस्ड बजेट, थर्ड परफॉर्मन्स बजेट अँड फोर्थ कंटिन्युअस बजेट. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट फ्लेक्सिबल बजेट, लवचिक बजेट, बिकॉज फ्लेक्सिबल बजेट ऍडजस्ट अकॉर्डिंग टू द ऍक्टिव्हिटी लेवल. थर्ड झिरो बेस्ड बजेटिंग रिक्वायर, शून्य आधारित बजेटिंग मध्ये काय आवश्यक असते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अनालिसिस फॉर फ्रॉम प्रिव्हियस इयर, सेकंड बजेटिंग फ्रॉम झिरो बेस्ड इच इयर, थर्ड ओनली फिक्स कॉस्ट अनालिसिस अँड फोर्थ इग्नोर परफॉर्मन्स मेजरमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड बजेटिंग फ्रॉम झिरो बेस्ड इच इयर, प्रत्येक वर्षी शून्यापासून बजेट तयार करणे, बिकॉज झिरो बेस्ड बजेटिंग स्टार्ट फ्रेश एव्हरी इयर अँड जस्टिफाईज ईच ऍक्टिव्हिटी. नेक्स्ट, फोर्थ, अ रोलिंग बजेट इज ऑल्सो कॉल्ड. रोलिंग बजेटला काय म्हणतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट स्टॅटिक बजेट, मास्टर बजेट, फिक्स बजेट, कंटिन्युअस बजेट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ कंटिन्युअस बजेट, सतत बजेट, बिकॉज रोलिंग बजेट इज कंटिन्युअसली अपडेटेड. नेक्स्ट, फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर. खालीलपैकी कोणते उत्तरदायित्व केंद्र नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट सेंटर, रेव्हेन्यू सेंटर, फंडिंग सेंटर अँड प्रॉफिट सेंटर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फंडिंग सेंटर, निधी केंद्र, बिकॉज स्टँडर्ड रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर आर कॉस्ट, रेव्हेन्यू, प्रॉफिट अँड इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट, सिक्स, द मास्टर बजेट युजली इन्क्लुड्स. मुख्य बजेटमध्ये सामान्यतः काय समाविष्ट असते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कॅश अँड सेल बजेट ओनली, सेकंड कॅपिटल एक्सपेंडिचर बजेट ओनली, थर्ड ऑल फंक्शनल बजेट प्लस फायनान्शियल स्टेटमेंट, फोर्थ प्रोडक्शन अँड मटेरियल बजेट ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑल फंक्शनल बजेट प्लस फायनान्शियल स्टेटमेंट, सर्व कार्यात्मक बजेट प्लस आर्थिक विवरणपत्रे, बिकॉज मास्टर बजेट include all functional budget and projected financial statement. Next, seventh, a cash budget is used to identify. रोख बजेटचा उपयोग कशासाठी केला जातो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिटेबिलिटी, सेकंड कॅश सरप्लस और डेफिसिट, थर्ड इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन अँड फोर्थ लेबर इफिशियन्सी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कॅश सरप्लस और डेफिसिट, रोख अधिशेष किंवा तूट, बिकॉज कॅश बजेट हेल्प इन लिक्विडिटी मॅनेजमेंट. नेक्स्ट, एट, बजेटरी स्लॅक ऑकर्स वेन. बजेटरी स्लॅक केव्हा निर्माण होतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मॅनेजर ओव्हर एस्टिमेट सेल्स, सेकंड मॅनेजर अंडर एस्टिमेट एक्सपेन्सेस, थर्ड मॅनेजर इंटेन्शनली सेट इझी टार्गेट अँड फोर्थ मॅनेजर इन्क्रीज प्रोडक्शन स्पीड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मॅनेजर इंटेन्शनली सेट इझी टार्गेट, मुद्दाम सोपी उद्दिष्ट ठेवतो, बिकॉज स्लॅक मीन्स इंटेन्शनल अंडर एस्टिमेशन ऑफ टार्गेट. नेक्स्ट, नाइन, अ फिक्स बजेट इज मोस्ट युजफुल वेन. निश्चित बजेट कधी सर्वाधिक उपयुक्त ठरते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऍक्टिव्हिटी लेवल इज कॉन्स्टंट, सेकंड प्रोडक्शन इज सीजनल, थर्ड कॉस्ट आर व्हेरिएबल अँड फोर्थ मल्टिपल प्रोडक्ट्स आर प्रोड्यूस. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट
ऍक्टिव्हिटी लेवल इज कॉन्स्टंट, क्रियाशीलतेची पातळी स्थिर असते, बिकॉज फिक्स बजेट ॲज्युम अ सिंगल लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी. तसंच बघा क्वांटिटी ॲप्टिट्यूडची PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 25 चॅप्टर प्रॅक्टिस सेट विथ सोल्युशन्स दिलेले आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10th, विच बजेट हेल्प इन प्रिपेअरिंग द प्रोडक्शन बजेट. उत्पादन बजेट तयार करताना कोणते बजेट उपयोगी ठरते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल्स बजेट, कॅश बजेट, कॅपिटल एक्सपेंडिचर बजेट, ओव्हरहेड बजेट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सेल्स बजेट, विक्री बजेट, बिकॉज प्रोडक्शन प्लॅनिंग इज बेस्ड ऑन सेल्स एस्टिमेट. नेक्स्ट 11, विच बजेट इन्क्लुड्स डेप्रिसिएशन. कोणत्या बजेटमध्ये घसारा मीन्स डेप्रिसिएशन समाविष्ट असतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅश बजेट, प्रोडक्शन बजेट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बजेट अँड सेल्स बजेट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बजेट, उत्पादन खर्च बजेट, बिकॉज डेप्रिसिएशन इज अ नॉन कॅश कॉस्ट इन्क्लुडेड इन प्रोडक्शन कॉस्ट. नेक्स्ट 12, बजेटरी कंट्रोल मीन्स. बजेटरी नियंत्रण म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे कॅपिटल बजेटिंग, सेकंड कंपॅरिझन ऑफ ऍक्च्युअल अँड बजेटेड रिझल्ट, थर्ड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अकाउंटिंग अँड फोर्थ फ्लेक्झिबल बजेटिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कंपॅरिझन ऑफ ऍक्च्युअल अँड बजेटेड रिझल्ट, प्रत्यक्ष व अंदाजित परिणामांची तुलना, बिकॉज इट इन्व्हॉल्व्स कंपेअरिंग ऍक्च्युअल परफॉर्मन्स विथ बजेटेड फिगर्स. नेक्स्ट 13, अ परफॉर्मन्स बजेट मेनली फोकस ऑन. कार्यप्रदर्शन बजेट मुख्यतः कशावर लक्ष केंद्रित करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इनपुट आउटपुट रिलेशनशिप, सेकंड ऍक्टिव्हिटी लेवल, थर्ड कॅश फ्लो अँड फोर्थ प्रोडक्शन टार्गेट ओनली. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इनपुट आउटपुट रिलेशनशिप. ठीक आहे, इनपुट आउटपुट संबंध, बिकॉज परफॉर्मन्स बजेट लिंक कॉस्ट विथ रिझल्ट. नेक्स्ट 14, झिरो बेस्ड बजेटिंग इज मोस्ट युजफुल वेन. शून्य आधारित बजेटिंग सर्वाधिक उपयुक्त कधी ठरते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्फ्लेशन इज हाय, सेकंड ऑर्गनायझेशन वॉन्ट कॉस्ट रिडक्शन, थर्ड सेल्स आर इन्क्रीजिंग रॅपिडली अँड फोर्थ प्रोडक्शन इज ऑटोमेटेड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑर्गनायझेशन वॉन्ट कॉस्ट रिडक्शन. संस्था खर्च कमी करू इच्छिते, बिकॉज झिरो बेस्ड बजेटिंग एलिमिनेट अननेसेसरी एक्सपेन्सेस. नेक्स्ट 15, कॅपिटल एक्सपेंडिचर बजेट डील्स विथ. भांडवली खर्च बजेट कशाशी संबंधित असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट शॉर्ट टर्म वर्किंग कॅपिटल, सेकंड लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट लाईक मशिनरी, थर्ड परचेस ऑफ रॉ मटेरियल अँड फोर्थ सॅलरी बजेट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट लाईक मशिनरी, यंत्रसामग्री सारखी दीर्घकालीन गुंतवणूक, बिकॉज कॅपिटल एक्सपेंडिचर बजेट रिलेट्स टू लॉंग टर्म असेट. तसंच बघा मराठी व्याकरण, फॉर्म्युला बेस्ड PDF, ऑल इन वन PDF, मॉक टेस्ट अँड क्वांटिटी ॲप्टिट्यूड सगळ्याच PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.